नमस्कार मंडळी, प्रतीक्षा बुरंगे या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर हा व्हिडिओ आपला असणार आहे क्वेश्चन अँड आन्सरचा व्हिडिओ, ज्याची तुम्ही खूप दिवसापासून वाट बघत होता। आणि खरं तर मला नव्हतं वाटलं की मला ह्या गोष्टीच्या रिलेटेड व्हिडिओ बनवावा लागेल, पण तुमच्या सर्वांच्या एवढ्या कमेंट होत्या की मला तो आज बनवावा लागला आणि फायनली आज तो व्हिडिओ येतोय। आपला आजचा व्हिडिओ असणार आहे माझं हे लॉंग मंगळसूत्र याच्याविषयी। बऱ्याच जणांना ह्याची डिझाईन, हे कितीला बसलं, GST, मेकिंग चार्जेस आणि किती तोळ्याचं आहे हे सगळं बघायचं होतं। तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी ते सगळं क्लिअर करणार आहे। लॉंग मंगळसूत्रासोबत मला या मिनी मंगळसूत्राच्या पण भरपूर कमेंट आल्या की ह्याची डिझाईन कशी आहे आणि हे किती तोळ्याचं आहे वगैरे। तर ते पण मी आज या व्लॉगमध्ये सांगणार आहे। तर हा व्लॉग तुम्ही कंटिन्यू करा आणि शेवटपर्यंत बघा। स्टे ट्यून। सगळ्यात पहिले मी हे क्लिअर करते की मला एका ताईची कमेंट आली होती आणि ती म्हटली मग तुला 2-2 मंगळसूत्र का, मग तुला लग्नात घातलेलं कुठे आहे किंवा लग्नात घातलं नव्हतं का जर मग हे घेतलंय तर तेही या व्लॉगमध्ये समजेल तुम्हाला। माझ्या लग्नाची एक छोटीशी स्टोरी सांगते, ज्यामध्ये या लॉंग मंगळसूत्राचा खूप मोठा रोल आहे। माझं 2025 मध्ये लग्न ठरलं आणि अगदी 15 दिवसांचा आमच्याकडे वेळ होता। त्यामध्ये आम्हाला सगळं उरकायचं होतं, म्हणजे शॉपिंग सगळी 15 दिवसांमध्ये लग्नाची सगळी तयारी करायची होती। तर लग्नाची बोलणी वगैरे झाली आणि त्यामध्ये एक पर्टिक्युलर तोळे ठरले होते की एवढे घालायचे म्हणून। पण मला तेवढ्या तोळ्याचं मंगळसूत्र किंवा जे ते घालणार होते ते तेवढं नको होतं, मला त्यापेक्षा जास्ती पाहिजे होतं। मग मी आहोंना बोलले होते की मला एवढं नको आहे, मला जास्ती त्यांचं 2-2.5 तोळ्यापर्यंतचं मंगळसूत्र ते घेणार होते, तर तेवढं तरी मला नको होतं, मला त्यापेक्षा जास्ती पाहिजे होतं। मग आहोंनी मला सांगितलं होतं की तुला जर ह्याच्यापेक्षा जास्ती पाहिजे असेल, म्हणजे 2-2.5 तोळ्याच्या जर जास्ती पाहिजे असेल तर तुला थोडं थांबायला लागेल, कारण बजेटचा थोडासा प्रॉब्लेम होता आणि त्यावेळी सोनं पण त्यावेळी पण महाग होतं, आत्ता पण महागच आहे, त्यावेळी लाखाच्या आसपास होतं आणि आम्हाला वाटलं की कमी पण होईल तोपर्यंत म्हणून आम्ही थांबलो, त्यावेळी घेतलं नाही। पण मला आता एवढं रिग्रेट फील होतंय ना की बाबा त्यावेळी जर घेतलं असतं ते 2.5 तोळ्याचं जरी मंगळसूत्र तरी चाललं असतं, कारण आता जवळजवळ आम्ही डबल पैसे दिलेत, 2-2.5 लाख रुपये जास्ती गेलेत ह्या मंगळसूत्राला। तर ती टोटल अमाऊंट वगैरे किती झाली हे मी तुम्हाला पुढे सांगेलच। तर असं झालं, आपल्याला ज्या वेळी सोनं विकत घ्यायचा योग येईल ना त्यावेळी आपण घेतलं पाहिजे, म्हणजे आज घेऊ उद्या घेऊ असं नाही केलं पाहिजे, हे मला आत्ता समजतंय। पण ठीक आहे, मला वाटलं होतं की त्यावेळी मला सोनं पण जास्ती भेटेल आणि रेट पण कमी होतील। तर असं होतं माझी लग्नाची एक छोटीशी स्टोरी। तर आपण वळूया या लॉंग मंगळसूत्राकडे, ज्याची डिझाईन मी फोटो स्क्रीनवरती शेअर करेनच, पण आता व्हिडिओमध्ये पण दाखवते एक्झॅक्टली लॉंग मंगळसूत्राची माझी डिझाईन कशी आहे ती। ही अशी काहीशी आता तुम्हाला व्हिडिओमध्ये कशी दिसतीये बघा, अशी डिझाईन आहे। थोडासा अँटिक पीस आहे आणि मला असा जसा मला हवा होता तसाच भेटलाय आणि मी एक माइंडसेट करून गेले होते की मला असं मंगळसूत्र हवं आहे आणि फायनली मला तसं भेटलं। पण डिझाईन आणि तेवढ्या तोळ्यामध्ये, म्हणजे कमी तोळ्यामध्ये जसं मला पाहिजे होतं तसं भेटलं। बऱ्याच जणांच्या कमेंट होत्या की हे मंगळसूत्र किती तोळ्याचं आहे, म्हणजे किती तोळ्यामध्ये बसलं। मला हे मंगळसूत्र 3 तोळ्यामध्ये बसलं आणि आपण यामध्ये म्हणजे कमी जास्त करू शकतो, पण तसं तर म्हणजे थोडं घनसर हवा असेल तर बऱ्यापैकी 3 तोळ्याच्या आतमध्ये घेण्यामध्ये काय पॉईंट नाही, त्यामुळे मी तरी मग 3 तोळ्याचंच हे बनवून घेतलं। बनवून वगैरे नाही, पण तिथे डिझाईन अवेलेबल होती आणि मला ती डिझाईन पर्सनली आवडली पण, म्हणून मग मी तीच फायनल केली। आणि आधी जाऊन आम्ही बुकिंग करून आलो होतो, तर त्यामध्ये मी 2 मंगळसूत्र साईडला ठेवायला सांगितले होते बुकिंगमध्ये, 3 मंगळसूत्र सांगितले होते। तर त्यामधलं मला तेव्हा पण हेच मंगळसूत्र आवडलं होतं आणि लास्टला आम्ही घरी आल्यानंतर पण की कुठलं घ्यायचं, नक्की फायनल कुठलं करायचं, मग तिथं आमचा थोडासा विचार वगैरे झाल्यानंतर आम्ही हेच फायनल केलं। तर आपण ह्या मंगळसूत्राला पण आपण 3 तोळ्यापेक्षा कमी कसं बनवू शकतो, तर याला ही चेन आहे ना मागे, तर ही चेन आपण काढू शकतो आणि हे जे असे काळे मणी आहेत ना हे तारेमध्ये ओवलेले असतात, तर हे आपण
ह्या चेनच्या जागी तसं बनवून घेऊ शकतो. त्यामुळे ही चेनचं जे वजन आहे ते कमी होतं आणि त्यामध्ये एवढं फारसं काही कमी होणार नव्हतं. म्हणजे माझ्या डोक्यात होतं की आधी तसं इकडे काळे मणी लावून घ्यायचे, पण आहो बोलले असं किती फारसं कमी होणार आहे वजन, म्हणजे एक झालं असतं 3 ते 4 ग्रॅम अंदाजे झाला असतं कमी, आणि तसं तिथं बोलले पण आहे तर राहू दे म्हटलं, कशाला उगाच ही चेन काढा परत ते काळे मणी घाला, आणि ते पण काळे मणी सोन्याच्या तारेत ओवलेले असतात, मग त्याचं पण तसं पण वजन होतं, मग हार्डली 2 ते 3 ग्रॅमचा फरक पडणार होता. त्यामुळे म्हटलं मग चेन काढा मग ते मणी घाला, ते उगाच झंझट करत बसण्यापेक्षा नकोच, म्हणून मग आम्ही चेनच ठेवली. त्यातून पण आपल्याला वजन कमी करायचं असेल तर आपण याची वाटी पण कमी ह्याची घेऊ शकतो, म्हणजे कमी वजनाची, आपल्याला जशी हवी तशी वाटी म्हणजे ते अवेलेबल करून देतात. आणि मी हे PNG मधून घेतले, त्यामुळे भरपूर डिझाईन तिकडे अवेलेबल असतात आणि आपल्याला हवं तसं ते कस्टमाइज पण करून देतात. या मंगळसूत्राची लांबी 34 इंच आहे, 32 इंचाची चैन आहे, पूर्ण आहे ती पट्टी, आणि वाटी लावून 34 इंचाची होते. तर मला मेकिंग चार्जेस आणि GST किती बसला? मेकिंग चार्जेस आणि GST खूप जास्ती बसला. PNGचे मेकिंग चार्जेस आणि GST चे रेट खूप हाय लेवलचे आहेत, तुम्हाला माहिती असेल. तर पण मला कसं, म्हणजे आम्ही लोकल स्टोअरमध्ये पण आधी चौकशी केली होती की आम्हाला असं एवढ्या तोळ्याचं मंगळसूत्र घ्यायचं आहे, तर त्याचे GST मेकिंग चार्जेस कसं बसेल, आणि लिटरली म्हणजे PNGच्या मेकिंग चार्जेस आणि GSTपेक्षा निम्म्यापेक्षा कमीचे लोकलच्या दुकानामध्ये आम्हाला सांगितले होते रेट की एवढ्याला बसेल, पण तरी पण प्युरिटी आणि त्या सगळ्याच्या ह्याच्यात शेवटी मी PNGमध्येच गेले, कारण मला म्हणजे एवढी मोठी वस्तू घ्यायची आहे आणि त्यात मग उगाच प्युरिटी नसेल आणि परत काय प्रॉब्लेम झाला तर नको होतं ते सगळं मला. आणि मेन जर लोकल स्टोअरमध्ये गेलो तर आपल्याला डिझाईनसोबत कॉम्प्रोमाइज करावंच लागतं. मला डिझाईन तर बिलकुल पण मला जशी पाहिजे होती तशीच पाहिजे होती, त्यामुळे मी PNGलाच गेले होते. PNGला आम्हाला मेकिंग चार्जेस 19% मेकिंग चार्जेस बसला. ह्या डिझाईनला ही गोकाक डिझाईन कोलकात्यावरून कोलकात्याचे कारागीर बनवतात, त्यामुळे याला 19% GST आहे. आणि आपली जी नॉर्मल, जसं की माझं हे छोटं मंगळसूत्र आहे, अशी डिझाईन म्हणजे दुसरे बनवतात तर याला 16% GST सॉरी मेकिंग चार्जेस. आणि जे हे मंगळसूत्र आहे, ही डिझाईन आहे, ही कोलकात्यावरून येते, कोलकात्याचे कारागीर बनवतात, मग त्याचे मेकिंग चार्जेस 19%. तर आम्हाला टोटल मेकिंग चार्जेस 19%चा बसला आणि GST हा 16% होता. तर आमची जवळजवळ लाखाच्या आसपास, म्हणजे 95च्या आसपासच मेकिंग चार्जेस आणि GST दोन्ही बसलं याला. आणि ह्याचं पूर्ण अमाऊंट झाली टोटल GST आणि मेकिंग चार्जेस सकट ह्याची अमाऊंट 5,07,000 झालेली. तर मग वरचा आम्हाला डिस्काउंट 7,000 आहे ते डिस्काउंट भेटला आणि 5 लाख रुपये आम्ही अमाऊंट पे केली. GST, मेकिंग चार्जेस आणि जे काय आमचं सोनं आहे ते, त्यात पण ते ह्याचं जे हे स्टोन आहेत, यामध्ये लाल कलरचे हे स्टोन आहेत बघा, दिसत असतील तर इकडे पण आहेत. तर याचं वजन वेगळं पकडतात ते, मग त्यामध्ये पण ह्याचा हार्डली 3 ते 4 हजारच याचं काहीतरी पैसे घेतलेत त्यांनी, बिलवरती आहे. आणि आता राहिलं माझं हे छोटं मंगळसूत्र. तर हे छोटं मंगळसूत्र आहे 1 तोळ्याचं, 10 ग्रॅमचं आहे. आणि मागे जसं की मी मगाशी म्हटले तसं ह्याला पण काळे मणी आहेत, पण आपण पूर्ण चेन पण घेऊ शकतो. आपल्याला जर काळे मणी हवे असतील तर काळे मणी जास्तीचे घेऊ शकतो, असं काय नाही. हे त्या लग्नाच्या टायमिंगलाच घेतलेलं आहे. तर हे घेताना रेट होते 1 लाखाच्या आसपास होते, म्हणजे कमी जास्त होत होते त्या टायमिंगला. आणि जेव्हा हे लॉंग मंगळसूत्र आत्ता घेतलं आहे तर ह्याचे रेट आहेत 1,55,000. असं नाही आहे की लोकल मार्केट. आता मी हे PNGमधून घेतले कारण की हे जास्ती तोळायचं होतं आणि आता सोन्यामध्ये पण म्हणजे बऱ्याच ठिकाणी मला ऐकायला भेटतं. माझी फीड आता ते इन्स्टाची वगैरे तर सगळी ती गोल्ड आणि गोल्डच्या रिलेटेड सगळ्या हे असतात, कारण की मी मधल्या काळामध्ये भरपूर डिझाईन आणि सगळं रील्स वगैरे बघत होते गोल्डच्या हे. तर त्यामुळे रील्स वगैरे येत होते की म्हणजे फ्रॉड वगैरे झालेत आणि प्युरिटी कमी असते. जरी आपण मशीनमध्ये वगैरे टाकून चेक केलं तर त्या गोल्डची वरची स्किन ही 22 कॅरेटची दिसते, पण ज्यावेळी त्याचं गोळी बनवतो ज्वेलर्स, ते आपण एखादी वस्तू मोडायला गेल्यानंतर ते गोळी बनवून घेतात, तर त्यावेळी ते 22 कॅरेटचं निघत नाही. मग
असं मला असं धाकधूक होती की आपण उगाच नको त्या झंझटीत पडायला की लोकल, कारण आपल्याला फक्त GST आणि मेकिंग चार्जेसच जास्ती द्यावे लागणार आहेत लोकल मार्केटच्या कंपॅरिझनमध्ये. तर मग जाऊ दे म्हटलं, तेवढं गेलेलं बरं आहे, पण उगाच परत जाऊन रिग्रेट फील व्हायला नको की आपण लोकल मार्केटमध्ये घेतलं, म्हणजे आपण जे घातलेलं सोनं असेल ते 22 कॅरेटचं असेल का किंवा 24 कॅरेटचं असेल का, किंवा जे पण आपण घेतलंय ते व्यवस्थित असेल का. आणि आपल्याला सोन्याचे पैसे तर तेवढेच द्यावे लागणार आहेत, मग ते PNG मध्ये जावा किंवा लोकल मार्केटमध्ये जावा किंवा कुठे चंदूकाकामध्ये गेला तरी. पण मेकिंग चार्जेस आणि GST मध्ये थोडाफार फरक पडतो लोकल मार्केटमध्ये आणि मोठ्या शोरूममध्ये. आणि असं नाही आहे की म्हणजे हर टाईम PNG मध्येच गेलं पाहिजे, हर टाईम लोकल मार्केटमध्ये गेलं पाहिजे. आपण छोट्या वस्तू लोकल मार्केटमधून खरेदी करू शकतो, ज्यांचा आपल्यावर विश्वास असेल, ज्यांच्यावर विश्वास असेल किंवा आपण म्हणजे खरेदी वगैरे भरपूर वेळा केली असेल त्यांच्याकडे, तर हे करू शकतो. आणि PNG मध्ये कसं, माझं हे छोटं मंगळसूत्र PNG मध्ये गेल्यानंतर चेक करून बघितलं की हे 22 कॅरेटचं आहे का, म्हणजे ते मशीनमध्ये चेक करून देतात. जर आपल्याला काही कशाबद्दल डाऊट असेल तर आपण त्यांच्याकडे मशीन असतात, आपण असंही एरवी गेल्यानंतर पण आपण चेक करू शकतो की आपण जे वेअर केलेलं सोनं आहे ते म्हणजे एक्झॅक्टली आहे का तेवढ्या ह्याचं. तर माझी वरून स्किनच चेक करतात ते, मग ते आहे 22 कॅरेटचं म्हणून सांगितलेलं. तसं मग आपण वेगवेगळ्या वस्तू त्यांच्याकडे आता कुठेही गेलं तरी प्रत्येक ज्वेलर्सकडे चेक करायची मशीन असतेच. मग आपल्याला जर लोकल मार्केटमधून आपण आधी काही घेतला असेल आणि परत जाऊन आपल्याला तिथेच खरेदी करायची आहे, तर जे आपण आधी घेतलेली वस्तू आहे जे पण ती आपण स्किन चेक करून घ्यायची. जर 22 कॅरेटची असेल, 24 कॅरेटची असेल, आपल्याला जे पाहिजे ते आपण मग तिकडून घेऊ शकतो. तर माझं पण तसं झालेलं, मी हे घेतलं. माझी ही एक आमच्या जवळचेच आहेत, त्यांच्याकडून घेतलं होतं मंगळसूत्र लग्नाच्या टायमिंगला. पण माझी सगळी आत्तापर्यंत जेवढी पण मी आणि माझ्या माहेरची खरेदी करतात ते सगळी PNG मधून करतात. त्यामुळं मला माझं लॉंग मंगळसूत्र पण PNG मधूनच खरेदी करायचं होतं. आणि बिलिंगला प्रॉपर सगळ्या गोष्टी प्रॉपर असतात, डिझाईनसोबत कॉम्प्रोमाइज करावं लागत नाही. आणि डिस्काउंट पण असं नाही की आम्हाला डिस्काउंट नाही भेटला, बराच डिस्काउंट भेटला, 7-8 हजारच्या आसपास डिस्काउंट भेटला. आणि सगळ्या गोष्टी म्हणजे तिथल्या तिथे प्रॉपर असतात, त्यामुळे परत आपल्याला कशाचं टेन्शनच राहत नाही की बाबा आपण घेतलेलं कसं असेल काय असेल, कुठलीच झंझट नसते. आता तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल की मला लग्नात मंगळसूत्र घातलंच नव्हतं का, मग जे लग्नात दिसत होतं ते कोणतं मंगळसूत्र होतं, दुसरं कोणाचं होतं की काय. तर तसं नाही आहे. मग मी स्वतः, मला असं वाटलं होतं की म्हणजे मी नवरी आहे ना, तर मग माझा गळा मोकळा राहील, मग कोणतरी मला दुसऱ्याचं मंगळसूत्र घालायला देतील म्हणून मी माझी 1 ग्रॅमचं मंगळसूत्र मी घेतलं होतं. मला नव्हतं घालायचं कोणाचं मंगळसूत्र, म्हणून मी ती 1 ग्रॅमचं घातलं होतं त्यावेळी. आता फायनली माझ्याकडे आहे हे मंगळसूत्र. तर असं होतं, ते पण माझंच होतं, पण ते 1 ग्रॅमचं होतं. आणि हे आता गोल्डचं आहे. आता ह्याच्यानंतर बघू आता पुढं अजून तुम्हाला समजेलच. आता आपले सगळे ब्लॉग तरी यूट्यूबवरती येणार आहेत, पण मला वाटलंच नव्हतं की मला ह्या विषयी ब्लॉग बनवावा लागेल. तर तुमच्या सगळ्या एवढा कमेंट होता, त्यामुळे हा व्लॉग बनवला आहे. आणि मला ऑन कॅमेरा बोलायला थोडीशी भीती वाटते, म्हणजे ऑकवर्ड फील होतं. एवढं जास्त मी ऑन कॅमेरा नाही ना बोलत, म्हणजे असं शूट करते आणि नंतर व्हॉइस ओव्हर देते. पण आता ऑन कॅमेरा बोलायला थोडंसं हे होतं आहे. जर काय चुकलं असेल तर समजून घ्या. आणि मला असं वाटतं की मी तुमचे सगळे प्रश्न कव्हर केले असतील, आणि जरी एखादा राहिला असेल तर मला कमेंट करा, मी शॉर्टमध्ये तो कव्हर करून घेईल. आणि अजून एक गोष्ट ही लक्षात ठेवा, जर तुम्ही लॉंग मंगळसूत्र घेणार असाल किंवा मिनी मंगळसूत्र घेणार असाल किंवा मग अजून काही नेकलेस वगैरे घेणार असाल, जे पण घ्यायचं आहे ट्रेडिशनल घेणार असाल, तर शक्यतो ड्रेस वगैरे वेअर करून जाऊच नका. अगदी साधी साडी जरी वेअर करून गेला तरी चालेल. किंवा त्याचं जे आता जर छोटं मंगळसूत्र असेल तर त्याचा गळा, किमान आपलं मंगळसूत्र आपल्याला कसं दिसतंय हे एवढं बघण्यापुरतं तरी असलं पाहिजे. आणि लॉंग मंगळसूत्राला काय, मग साडी घालून जायचं, म्हणजे आपल्याला एक्झॅक्टली समजेल की आपल्याला मंगळसूत्र ते कसं दिसतंय. नाहीतरी ड्रेसवरती थोडंफार, म्हणजे साडीवरती थोडं वेगळं दिसतं, ड्रेसवरती थोडं वेगळं दिसतं. मग घरी आल्यानंतर आपण साडी घालून घातल्यानंतर नाही, हे मला व्यवस्थित नाही दिसत आहे, किंवा त्याची हाईट वगैरे प्रॉपर साडीमध्ये आपल्याला समजून जाते ना की कुठपर्यंत येणार आहे वगैरे, ते तसं ड्रेसमध्ये नाही. त्यामुळे मी तरी साडी घालूनच गेले होते ज्यावेळी मला चॉईस करायचं होतं त्यावेळी, आणि नंतर घ्यायला गेले होते त्यावेळी मग मी ड्रेसच घालून गेले होते. मग त्याचं काय नाही.
आपल्याला एखादी वस्तू घ्यायची आहे तर आपण असं नाही करायचं की गेलो एका दुकानामध्ये एका दिवसामध्ये ते फायनल केली आहे आणि घेऊन आलो आहे. अजिबात असं नाही करायचं. 1-2-3 दुकानामध्ये चौकशी करायची. आता गोल्डचे रेट पण कमी होतात वाढतात, कमी होतात वाढतात, पण त्याचा प्रश्न नाही. आपण चौकशी करायची आधी आणि मग नंतर जाऊन फायनल करायचं. आणि आपल्याला कोण असं नाही म्हणणार की घेणार नाही तर कशाला आलाय. चौकशी आपण जातानाच त्यांना सांगायचं की मला चौकशी करायची आणि मी ही वस्तू घ्यायला आलोय, मला घ्यायची आहे, पण मी आधी चौकशी केल्याशिवाय घेणार नाही. का करायची चौकशी आपल्याला समजून जातं ना. मग म्हणजे आपण जर 2-3 दुकानामध्ये हे केलं तर 2-3 हजारचा पण आपल्याला फरक दिसून येतो. अगदी गावागावामध्ये एका गावामध्ये 2 दुकानामध्ये 2 वेगवेगळे रेट असतात आणि हे मी रिअलाईज केलंय. 2026मध्ये आपण तरी सोनं घेताना ह्या 4 ते 5 गोष्टी लक्षात ठेवायचा. पहिलं म्हणजे डिझाईनसोबत कॉम्प्रोमाइज करायचं नाही. दुसरं मेकिंग चार्जेस GST कमी असतील तिकडे जायचे. आणि जर आपण मोठ्या शोरूमला जात असू तर ते आपला प्रश्न आहे, प्युरिटी आणि त्या सगळ्याच्या ह्याच्यामध्ये आपण जात असतो, पण शक्यतो हेच करावं. तिसरं आपण आधी चौकशी करून 2-3 दुकानामध्ये रेट वगैरे चेक करायचे. कारण 2 ते 3 हजारचा जरी आपल्याला फरक जाणवला तरी तोळ्यामागे 2-3 हजार म्हणजे आपण 3 तोळे घेणार असेल तर 9 ते 10 हजारांचा डिस्काउंट आपल्याला म्हणजे फरक पडतो. तर ते एक चौकशी करायची. चौथं म्हणजे मी जे सांगितलं ते लेडीजसाठी म्हणजे ज्यावेळी आपण मंगळसूत्र घेऊ किंवा लॉंग मंगळसूत्र किंवा मोठं मंगळसूत्र तर त्यावेळी साडी घालून जायचं. आणि 5वं म्हणजे शक्यतो डिस्काउंटच्या पिरियडमध्ये जायचं, ज्यावेळी ऑफर वगैरे असेल त्यावेळी. असं होतं माझं लॉंग मंगळसूत्र. ह्याच्या मला वाटतं मी डिझाईन पण दाखवली आहे, GST मेकिंग चार्जेस मला हे कितीला बसलं, रेट पण सांगितला आहे. आणि अजून जर काही राहिलं असेल तर मग सांगा तुम्ही. चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.